नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील टोकावडे आणि परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढले. मंगळवारी 2 जून रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने या भागात अनेक ठिकाणी घरांची छपरे उडाली, खांब झाडे उन्मळून पडल्याचे स्थानिकांनी याबाबतचे फोटो व व्हिडिओ पाठवून पुणे लाईव्हला कळवले आहे. टोकावडे येथील ज्ञानेश्वर त्रिंबक मुर्हे, मारुती भीमाजी जाधव, भरत सीताराम डामसे, सुशांत यशवंत मुर्हे, तुकाराम डामसे व इतर 10 ते 12 शेतकऱ्यांची घराची कौले उडून नुकसान झाले आहे. कसं उडालं ते आम्हालाच माहित नाही. माई पडगी उडाली अख्खं पाणी घरात. तिकडे बघ कडधान्य ते पिठ आखी भिजत गेलं. नाही आता हे असंच राहू दे ना फोटो. चाकण परिसराला मंगळवारी अवकाळी पावसाने हुलकावणी दिली. सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यांनी मुसळधार अवकाळी पाऊस होईल अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र वादळी वाऱ्यासोबत ढग तसेच पुढे गेले. दरम्यान नागरिकांना मागील काही दिवसांपासून तीव्र उष्णता आणि उकाड्याचा सामना करावा लागत आहे. अशातच आता हवामानाबाबत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. सर्व अडथळे पार करत नैऋत्य मान्सून पुढील 48 तासात म्हणजे 4 जूनपर्यंत केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागात दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. खासगी हवामान संस्था स्कायमेट वेदर आणि भारतीय हवामान विभागाने याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. यंदा मान्सूनला केरळमध्ये पोहोचण्यासाठी काहीसा विलंब झाला असला तरी सध्या त्याच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढील किमान 1 आठवडा देशात कुठेही उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात काही भागात विशेषतः विदर्भात 2 ते 4 जून दरम्यान ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी 2 जून रोजी आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील धानोरे गावातील गायत्री स्टील आणि मेटल नावाच्या स्क्रॅप वर्गीकरण करून पुढे पाठवणाऱ्या स्क्रॅप गोडाऊन या ठिकाणी असलेल्या प्लास्टिक व इतर जळाऊ वस्तूंना दुपारी आग लागण्यास सुरुवात झाली. आग सदरच्या पूर्ण गोडाऊनवर पसरली. अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांच्या मदतीने आग विझवण्याचे काम सुरू आहे. सदर आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. रात्री उशिरा आळंदी परिसरातील आगीबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार दिनांक 2 जून 2026 रोजी सायंकाळी 4:40 दरम्यान सुमारास धानोरे फाट्यापासून धानोरे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या भंगार गोदामाला भीषण आग लागली. सदर गोदाम हे बबलू तिवारी यांच्या मालकीचे असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य साठवलेले होते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आगीची माहिती स्थानिक तरुण पंकज शिंदे, अक्षय गावडे यांनी प्रशासनाला आणि आमदार बाबाजी काळे यांना दिली. त्यानंतर आमदार काळे यांनी संबंधित प्रशासनाला सूचना दिल्या. त्यानंतर तात्काळ स्थानिक प्रशासन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे 3.5 तासांचे अथक प्रयत्न करावे लागले. आगीमध्ये संपूर्ण भंगार गोदाम जळून खाक झाले असून एक आयशर मालवाहू वाहन, एक मोटार गाडी देखील पूर्णपणे जळून नष्ट झाली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा जळाल्यामुळे परिसरात दाट धुराचे लोट पसरले होते. आगी दरम्यान 3 गॅस टाक्यांचे स्फोट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे आसपासच्या नागरिकांना धुरामुळे श्वसनाचा त्रास जाणवला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार या आगीत 50 लाख रुपयांचे पेक्षा अधिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अग्निसुरक्षा उपाययोजनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भेसळखोरांकडून नागरिकांच्या जीवनाशी खेळ सुरू असून खाद्यपदार्थ अधिक आकर्षक दिसावेत यासाठी पदार्थांमध्ये कृत्रिम रंग बिनदिक्कतपणे मिसळला जात असल्याचे उघडकीस आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने नर्हे येथे एका फरसाणाच्या दुकानावर तपासणी केली असता तेथे तळलेल्या वाटाण्यांमध्ये कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याचे आढळून आले आहे. काही कंपन्या विना परवाना अन्न पदार्थ विकत असल्याचे आढळून आले आहे. एफडीएने 480 रुपयांचा 68 किलोचा या तळलेल्या वाटाण्यांचा साठा जप्त केला आहे. तसेच खेड व आंबेगाव तालुक्यात 5 ठिकाणी धडक कारवाई करत एकूण 19 लाख रुपयांचा विविध अन्न पदार्थांचा साठाही जप्त केला आहे.
राज्याच्या एफडीएच्या आयुक्त पदाचा कार्यभार तुकाराम मुंढे यांनी घेतल्यानंतर एफडीएचे अधिकारी ॲक्शन मोडवर आले आहेत. आंबेगाव व खेड तालुक्यात 5 ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली आहे. खेड तालुक्यातील खालची भांबुरवाडी येथील उज्ज्वल सुपारी ही आस्थापना विना परवाना नोंदणी व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. या आस्थापनेत विक्रीसाठी ठेवण्यात आलेली सुपारी ही अप्रमाणित अथवा असुरक्षित असल्याच्या संशयावरून 8,16,000 रुपयांचा 1,898 किलो वजनाचा साठा जप्त करण्यात आला. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत झालेल्या विषारी दारू कांडानंतर पोलीस अलर्ट झाले असून अनेक धंद्यांवर कारवाया सुरू आहेत. चाकण परिसरातील हाम नदीच्या किनाऱ्यावर झाडी झुडपांचा आडोसा घेऊन सुरू असलेली बेकायदेशीर गावठी दारूची हातभट्टी पोलिसांनी धाड टाकून उत केली. या कारवाईत मानवी शरीरास अत्यंत घातक, अंधत्व किंवा मृत्यूला कारणीभूत ठरू शकणाऱ्या युरिया व नवसागर मिश्रित रसायन जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे 79,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात एका महिला आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचा छापा पडताच आरोपी महिला फरार झाली असून तिला अद्याप अटक झालेली नाही. चाकण दक्षिण चाकणपणी रासे गावच्या हद्दीत चाकण शिक्रापूर रस्त्यावरील एका हॉटेलच्या पाठीमागे सुरू असलेल्या अवैध मद्य विक्रीवर कारवाई केली आहे. आरोपीकडे विदेशी दारू बाळगण्याचा किंवा विकण्याचा कोणताही परवाना नव्हता. पोलिसांनी घटनास्थळावरून 4,770 रुपये किमतीचा विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. पोलिसांनी रासे गावचे रहिवासी सूरज गजाननराव काळे वय वर्ष 27 यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे. चाकणमधील आंबेठाण रस्त्यावर एका कंपनीच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गावठी हातभट्टीच्या दारूची चोरटी विक्री करणाऱ्या महिला आरोपीवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून 45 लिटर बेकायदेशीर गावठी दारू जप्त केली आहे. वैजयंती समीर राठोड वय वर्ष 32 या महिला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महिला सध्या फरार झाली आहे. कांद्याला 3,000 रुपये हमीभाव मिळावा, कमी भावात विकलेल्या कांद्याला अनुदान द्यावे, शेतकऱ्यांचा सर्व कांदा नाफेड मार्फत खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशा विविध मागण्यांसाठी आज महाविकास आघाडीने आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांकडून धरपकड सुरू असतानाही हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, खासदार निलेश लंके, आमदार बाबाजी काळे, आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार अशोक पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. आमदार खासदार यांच्यासह शेतकरी महामार्गावर उतरले आणि घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी सकाळी 11:47 दरम्यान आमदार, खासदार आणि सर्व प्रमुख आंदोलकांना ताब्यात घेऊन मंचर पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. खेड तालुक्यातील वाफगाव गावच्या हद्दीत वाफगाव ते लोणीकडे जाणारे रोडच्या बाजूला विजय द्वारकानाथ भागवत वय 50 वर्षे राहणार वाफगाव तालुका खेड जिल्हा पुणे यांच्या घरात 90,000 रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ आढळून आला. अनाधिकाराने बेकायदेशीरित्या गांजा जवळ बाळगून ओळखीच्या लोकांना विक्रीकरिता लपवून ठेवलेला असल्याचे निष्पन्न झाले. खेड पोलिसात विजय द्वारकानाथ भागवत याचे विरुद्ध NDPS ऍक्ट व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. PMRDA राक्षसी वृत्तीने गिळंकृत करत आहे खेड तालुक्यातील क्षेत्र. खेड तालुक्यातील ज्या 114 गावांचा PMRDA मध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्या गावातील गायरान क्षेत्रे PMRDA कडे जमा करण्यात झालेला निर्णय हा पंचायत राज व्यवस्थेला धक्का देणारा आणि अधिकार व कारभारावर मर्यादा आणणार आहे. भविष्यात याचे दुष्परिणाम तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांना भोगावे लागणार आहेत. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात खेड तालुक्यातील सर्व सरपंच मंडळी, राजकीय पक्ष व कार्यकर्ते व खेड तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध करण्याची गरज निर्माण झाली आहे. चाकणमधील महावीर नागरिक सहकारी पतसंस्थेच्या स्वीकृत सदस्यपदी चाकणमधील युवा सामाजिक कार्यकर्ते मनीष चंपालाल गुगळे यांची निवड करण्यात आली आहे. मनीष गुगळे हे दोस्ताना ग्रुपचे संचालक व जॉईंट कॉन्फरन्स नवी दिल्ली पंचमचे कार्यकारी सदस्य आहेत. महावीर पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये ठराव करून स्वीकृत सदस्य म्हणून गुगळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे चाकणमधून अभिनंदन होत आहे. आमदार बाबाजी काळे यांच्या पुढाकारातून PM सूर्यघर मोफत वीज योजनेचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला. खेड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना केंद्र शासनाच्या PM सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ मिळावा यासाठी आमदार बाबाजी काळे यांच्या विशेष सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या सोलर पॅनल योजनेच्या उद्घाटन समारंभास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमात नागरिकांना 25 वर्षे वॉरंटी असलेल्या सोलर पॅनल प्रणालीची माहिती देण्यात आली. यावेळी सभापती विद्या मोहिते, जिल्हा प्रमुख रामदास आबा धनवटे, जिल्हा परिषद सदस्य गणेश आरगडे, जिल्हा परिषद सदस्य दीप्ती भोगाडे, उपसभापती मंगेश सावंत, उपतालुका प्रमुख संजय घनवट, पंचायत समिती सदस्य दिलीप डुबे, प्रसाद घेनंद, कविता राक्षे, सारिका गोगावले, माजी उपसभापती ज्योती आरगडे आदी मान्यवर उपस्थित होते. एसटी महामंडळाने महिलासह ज्येष्ठ नागरिकांना प्रवासामध्ये दिलेल्या सवलतीमुळे सुट्ट्या पैशामुळे होणारे वादविवाद टाळण्यासाठी आणि पैशाऐवजी आता पोस्टपेड स्मार्ट कार्डामधून थेट प्रवासाचे पैसे कंडक्टर स्वाईप मशीनद्वारे जमा करणार आहेत. महामंडळाने प्रवासात सवलत घेणाऱ्या महिला आणि ज्येष्ठांसाठी स्मार्ट कार्ड योजना अंमलात आणली आहे. 199 रुपयात स्मार्ट कार्ड काढण्यासाठी 1 जूनपर्यंत मुदत दिल्याने हे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी राजगुरुनगर येथे महिलांची ज्येष्ठ नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. पुढील काही दिवसात पावसाला सुरुवात होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. त्यामुळे जून महिना लागताच शेतकऱ्यांची शेती कामासाठी लगबग मशागती सुरू असल्याचे चित्र खरपुडी खुर्द गावात पाहायला मिळत आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्याअगोदरच शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक शासकीय दाखले मिळवण्यासाठी पालकासह विद्यार्थ्यांची ई-महा सेवा केंद्रात गर्दी होत असताना वारंवार गेले 10 दिवसापासून सर्व्हर डाऊनच्या खेळामुळे पालक वर्ग मेटाकुटीस आलाय. तर जातीच्या दाखल्यासाठी जुन्या कागदपत्रांचा संदर्भ पुरावा कागदपत्रे काढण्यासाठी अभिलेख कक्षासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वेळेत कागदपत्रे मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व त्यांच्या पत्नी किरण वळसे पाटील यांनी स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या निवासस्थानी मंगळवारी 2 जून रोजी सदिच्छा व कौटुंबिक भेट देत जुन्या आठवणींना उजाळा दिला. अनेक वर्षांच्या राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक सहवासातील आठवणींना या भेटीत भावनिक स्पर्श केला. स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या कार्याचा, त्यांच्या जनसंपर्काचा तसेच समाजासाठी दिलेल्या योगदानाचा यावेळी आदरपूर्वक उल्लेख केला. यावेळी चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मनीषा गोरे, गटनेते नितीन गोरे यांच्यासह चाकणमधील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वळसे पाटील यांनी यावेळी नागरिकांशी प्रदीर्घ संवाद साधला. महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी आज खरं पाहिलं तर स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांचा जुना ऋणानुबंध कायम ठेवत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या ठिकाणी आमच्या निवासस्थानी भेट दिली. काल आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विधान परिषदच्या पुणे विभागाचा महायुतीचे अधिकृत उमेदवार विक्रमजी काकडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होतो. त्यावेळेस मी वळसे पाटील साहेबांना विनंती केली होती की आमच्या निवासस्थानी चहा घ्यायला या. त्या विनंतीला मान देऊन खरं तर आज वळसे पाटील साहेब आमच्या निवासस्थानी आले आणि इथून मागच्या काळातही आमचा गोरे परिवाराचा आणि वळसे पाटील साहेबांचा एक वेगळा ऋणानुबंध, सामाजिक बांधिलकी राहिलेली आहे. आणि इथून मागच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये, सामाजिक उपक्रमामध्ये सुरेश भाऊंना त्यांच्या कार्यक्रमामध्ये साहेबांनी नेहमी उपस्थिती दाखवलेली आहे. सुरेश भाऊंना कायम त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून त्याच अनुषंगाने आजची ही भेट होती आणि चहा पाण्यासाठी या ठिकाणी साहेब आले होते आणि त्यामुळं सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व कार्यकर्त्यांना साहेबांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि त्यांचं मार्गदर्शन कायमच आमच्या गोरे परिवार राहिलेलं आहे. अशा अनुषंगाने ही आजची भेट होती. PMRDAच्या 65 मीटर इनर रिंग रोड भूसंपादनाला ब्रेक, 16 आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम. PMRDAच्या 65 मीटर इनर रिंग रोड प्रकल्पासाठी बाधित गावांमध्ये मोजणी, बैठका, दर निश्चिती तसेच शेतकऱ्यांची चर्चा प्रक्रिया पूर्ण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रियेत कोणतीही ठोस हालचाल दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार PMRDA अधिकाऱ्यांकडून वारंवार 15 दिवसात नोटीस दिली जाईल असे सांगितलं जात आहे, परंतु अनेक आठवडे उलटूनही कोणतीही नोटीस अथवा पुढील कार्यवाही झालेली नाही. रोहन बाळासाहेब ठाकूर, नंदकुमार श्रीरंग ठाकूर यांनी सांगितले की मोजणी, बैठका आणि दर निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शेतकरीही सहकार्य करण्यास तयार आहेत, मात्र प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रिया पुढे सरकत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. PMRDAने याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी अशी स्थानिकांची मागणी आहे. माझं नाव रोहन बाळासाहेब ठाकूर, राहणार सोळू. आमच्या असे आहे की आता आम्हाला गेले 3 वर्षापासून
जेव्हा आम्ही तयार नव्हतो तेव्हा आम्हाला जबरदस्तीने शेती घेण्यास ती तयार होते. आता आम्ही द्यायला तयार आहोत. आता ते म्हणतात भूसंपादन आम्ही पण तिथं प्रत्यक्षात गेले की ते म्हणतात भूसंपादन ठप्प आहे. रेट ठरले, मोजणी झाले, बैठका घेतल्या, सगळं करून सुद्धा ते अधिकारी म्हणतात ते ठप्प आहे भूसंपादन. आम्ही करायचं काय मग? शेती द्यायची का नाही द्यायची का करायची का नाही करायची तो प्रश्न आम्हाला पडलाय. बर, या संदर्भात तुम्ही कुणाशी बोलताय नेमकं? ते अधिकाऱ्यांशी डायरेक्ट आयुक्त. बरं, आता तुमच्या सातबाऱ्यावरती काय स्थिती आहे? आता सातबारावरती नाव वगैरे लागलेलं नाही बाई. आणि आजूबाजू ज्यांचं भूसंपादन झालं त्यांच्या सातबाऱ्यावरती नावं असतील ती? हो, पहिले MSRDC झालेलं आहे. पहिला रिंग रोड गेला आणि MSRDC त्याचं प्रत्यक्षात काम चालू आहे. त्यांच्या सातबारावरती नोंदी लागल्यात. अच्छा, हो. बरं, म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की इथून रिंग रोड जाणार आहे की नाही जाणार ह्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये संभ्रम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला गेलेला आहे, मोजणी झाली, ऐका, गेलेला आहे, मोजणी पण झाली आणि निधी पण माहिती आहे अधिकाऱ्यांकडे. फक्त ते काय सांगतात की आता भूसंपादन ठप्प आहे, CM सोबत बैठक व्हायची. त्यांच्या दुसरी गोष्ट राहिली, त्यांच्या डेली म्हणतात 15 दिवसात नोटीस येतील खरेदीच्या, 10 दिवसात येतील, तसं सांगतात. प्रत्यक्ष महिना 1.5 महिने झाले आम्ही तेच ऐकते, काहीच होय ते प्रोसेस पुढे जातच नाही. अच्छा, असं आमचं म्हणणं आहे. अच्छा. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.